मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस हायवेवर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खंडाळा बोगद्यालगत वाहतूक कोंडी झाली आहे। रायगड वाहतूक पोलिसांनी 15 मिनिटांचे ब्लॉक घेतल्यामुळे मुंबईकडची वाहतूक थांबवण्यात आली होती। आता दोन्ही कॉरिडॉरकडील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। ठाण्यातून मोठ्या संख्येने कोकणवासीय गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेले आहेत। यावेळी कळगाव मांडवी एक्सप्रेसमध्ये मोठी गर्दी झाली। कोकणवासियांनी पहाटेपासूनच रेल्वेमध्ये बसण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या। दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। गणेशोत्सवासाठी मुंबईकर कोकणवासीय गावाकडे निघालेले आहेत। हजारो वाहनं कोकणाच्या दिशेने निघालेली आहेत। कोकणात जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या गणेशोत्सवासाठी लाखो कोकणवासीय कोकणात दाखल होत आहेत। आज सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्ग गजबजलेला आहे। रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने वाहनं सावकाश चालवण्याचं आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन केलंय। इंदोर पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। अंकाई किल्ल्याजवळ अपघात झाल्याने वाहतूक ठप्प झाली। तब्बल 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। बीड जिल्ह्यातून 285 बसेस कोकणवासियांच्या सेवेसाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे बीड जिल्ह्यातील प्रवाशांना बसेससाठी तासनतास वाट पाहावी लागते। दरम्यान बस स्थानकावर बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना धडपड करावी लागते। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास सुखकर होणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही नितेश राणेंकडून मोदी एक्सप्रेस ट्रेन सोडण्यात आली आहे। या ट्रेनने प्रवास करण्यासाठी कोकणवासियांनी दादर रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली आहे। लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता केवळ 3 दिवस बाकी आहेत। गणरायाला आवडणारे पदार्थ, स्वागतासाठी लागणारं सजावटीचं साहित्य, पुष्प, मखर खरेदी करण्यासाठी भक्तांनी दादरच्या बाजारात गर्दी केलेली आहे। आज बाप्पाच्या आगमनापूर्वी सुट्टीचा शेवटचा रविवार असल्यामुळे नागरिक सकाळपासूनच खरेदीसाठी दादरच्या बाजारात दाखल झाले। कोकण रेल्वेची रोरो सेवा सुरू झालेली आहे। दुपारी 3:30 वाजता ही गाडी कोलाडवरून निघाली। ती रात्री 11 वाजता नांदगाव रेल्वे स्थानकात पोहोचली। यावेळी नांदगाव प्रवासी संघटनेच्या वतीनं रोरोनं आलेल्या प्रवाशांचं स्वागत करण्यात आलं। प्रवाशांनी देखील कोकण रेल्वेचे आभार मानले। गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून बाजारपेठा सजावट साहित्यांनी सजलेल्या आहेत। घरोघरी बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली असून सिल्लोड तालुक्यातील वांगीफाटा इथे गणेश मूर्ती बनवणारे कारागीर मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत। यंदा सोलापूर शहरात 1140 तर ग्रामीणमध्ये 3014 सार्वजनिक मंडळांकडून गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 4154 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची स्थापना करण्यात येणार आहे। शहरातील सुमारे 1.25 लाख तर ग्रामीणमधील 5 लाखांहून अधिक घरांमध्ये गणपती असणार आहेत। नंदुरबारच्या रोजप्पा प्लॉटमध्ये स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील नदीवर पूल नसल्याचं समोर आलेलं आहे। यामुळे पुराच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। दरम्यान तातडीनं नदीवर पूल बांधण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक जलचर प्राणी पात्राबाहेर पडल्याचं दिसून आलं। कर्नाळ रोडवरील डिग्रज मार्गावर अजस्त्र मगर पुन्हा नागरी वस्तीबाहेर शेतात दिसून आली। नागरिकांनी सतर्कतेनं मगरीला दिशा दाखवत नदीपात्रात सोडलं। चिपळूणच्या वाशिष्ठी नदीवरील 55 ते 60 वर्षांपूर्वीचा पूल कोसळलाय। वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं। याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम खातं जबाबदार आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर ते अयोध्या दर्शन यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भाविक अयोध्येला रवाना झालेले आहेत। सोलापूर ते अयोध्या, मथुरा, काशी आदी तीर्थक्षेत्राचं दर्शन घेऊन हे भाविक सोलापूरला परतणार आहेत। पुण्याच्या कोंढरी गावातील विद्यार्थिनीचा अमेरिकेच्या नासाला भेट देण्यासाठी निवड झालेली आहे। अदिती पारठेनं 3 टप्प्यात परीक्षा उत्तीर्ण करून यश प्राप्त केलं आहे। आमच्या घरात कुणी विमानही पाहिलं नाही, पण अमेरिकेला जाण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया निवड झाल्यानंतर अदिती पारठे हिनं दिलेली आहे। पंढरपूरच्या मेढापूरमध्ये अवैधरित्या मुरुम आणि दगडाचं उत्खनन होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। कारवाई न करता परस्पर सोडून दिल्याचा आरोप दादासाहेब चव्हाण यांनी केला। दरम्यान चौकशी करून तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दौंडमध्ये रायझिंग हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत 2,500पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला। या स्पर्धेमध्ये 3, 5 आणि 21 किलोमीटर अशा 3 टप्प्यात स्पर्धकांनी सहभाग घेतला। हिंगोली जिल्हा पोलीस आणि राज्य राखीव पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानं फिट इंडिया सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेला पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिरवा झेंडा दाखवला। जिल्हा पोलीस कर्मचारी, राखीव पोलीस दलाचे जवान आणि सायकल प्रेमी नागरिकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला।
मुंबई कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीमध्ये शहापूर तालुक्याचे भूमिपुत्र भानुदास महाराज भोईर हे दुसऱ्यांदा प्रचंड बहुमतानं विजयी झालेत। 19 पैकी 13 जागांवर सहकार पॅनलनं आघाडी घेतली आहे। बीडमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं हनुमान चालीसाचं पठण करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावली होती। यावेळी आमदार किणीकरांनी नागरिकांना मार्गदर्शन केलं। मुळशी तालुक्यातील मुठा लवासा रोडची दुरवस्था झाली आहे। बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे नाल्याचं पाणी रस्त्यावर येत असल्यानं रस्त्याची दुरवस्था झालेली आहे। त्यामुळे वाहन चालकांनी अडचणींचा त्यांना सामना करावा लागतोय। अकोला जिल्ह्यातील उमरा गावानं एक आगळी वेगळी आणि ऐतिहासिक परंपरा जोपासलेली आहे। द्वारका उत्सव असं या परंपरेचं नाव आहे। पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी उमरा गावात हा द्वारका उत्सव साजरा केला जातो। जळगावच्या जामनेरमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे। यंदा शहरात एकाच दिवशी 3 ठिकाणी 12 गाड्या ओढण्यात आल्या। 12 गाड्या पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती। जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाकडी येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी डाकोबा यात्रा निमित्तानं कुस्तीचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचं उद्घाटन गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं। जळगावच्या चाळीसगावच्या वागडू गावात रानडुकरांनी हाहाकार माजवला। शेतातील 1.5 एकर मका रानडुकरानं फस्त केला। यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे। त्यानुसार महिला आणि बालविकास विभागानं लाभार्थी 1183 कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास खात्याकडे पाठवलेली आहे। या यादीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं उघड झालंय। जळगावच्या वडोदा शिवारात वन्य प्राण्यांनी मका पीक अक्षरशः जमीनदोस्त केलंय। आधी निसर्गाचं संकट आणि त्यानंतर आता वन्य प्राण्यांचा त्रास होत असल्यानं करायचं काय अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली। तातडीनं पंचनामे करून मदतीची मागणी करण्यात आली आहे। मुसळधार पावसादरम्यान एक मोठं बचाव कार्य हाती घेण्यात आलं। देलुंडा शहराजवळील मालियो की बादी बेटावर अडकलेल्या 162 लोकांना लष्कर, NDRF आणि SDRF पथकांनी संयुक्त मोहिमेत सुरक्षितपणे वाचवलं। सततच्या पावसामुळे शेती आणि वस्त्या पाण्याखाली बुडाल्या आणि बेटांमध्ये रूपांतरित झाल्या, जिथे गावकऱ्यांचे जीव धोक्यात आले। प्रशासन आणि पोलिसांच्या आवाहनावरून तिन्ही पथकांनी बोटी वापरून 6 तास सतत काम केलं आणि सर्व गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं। राजस्थानच्या बुंदीमधील नागरिक सध्या पुराचा तडाखा सहन करतायत। हे SP ऑफिसमधील प्रशासकीय अधिकारी हरीश यांचे सरकारी निवासस्थान आहे, ज्यामध्ये 1 ते 2 फूट पाणी भरलेलं आहे। घरात सतत पाणी साचल्यानं घाबरून हे कुटुंब हिंदोलीला स्थलांतरित झालं। घराच्या सुरक्षेसाठी सुनिश्चित हरीश घरात एकटेच उपस्थित आहेत। राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। कोटा, बुंदी, बारन आणि सवाई माधोपूर इथे परिस्थिती सर्वात वाईट आहे। अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। लष्कर, NDRF आणि SDRFनं आतापर्यंत 200हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे। सततच्या पावसामुळे कोटा येथील 100हून अधिक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे। दरम्यान धौलपूर जिल्ह्यातील चंबळ नदीची पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या जवळ पोहोचली आहे। त्यामुळे तिच्या काठावरील सर्व गावांमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झालेली आहे। सततच्या पावसामुळे अनेक भाग हे पाण्याखाली गेलेत आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। सुरवाल परिसरातील धनोली गावात 40हून अधिक घरं ही पाण्यानं वेढलेली आहेत। NDRF आणि SDRF पथकं मदत आणि बचाव कार्यासाठी सतत काम करतायत। यावेळी SDRFची ट्रॅक्टर ट्रॉली पाण्यामध्ये उलटली, मात्र कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही। तर दुसरीकडे सततच्या पावसामुळे जयपूरच्या आमेर किल्ल्याची 200 फूट लांबीची भिंत कोसळलेली आहे। या अपघातामुळे तिथे हत्तींच्या सेवेवर बंदी घालण्यात आली आहे। गुजरातमधील जुनागड येथील गिरनार पर्वतावर मुसळधार पावसामुळे दामोदर कुंड अचानक पाण्याखाली गेलाय। पाण्याचा प्रवाह पाहून पितृतर्पणासाठी आलेले अनेक लोक तिथे थांबलेत। सुरक्षेच्या कारणास्तव दामोदर कुंडात लोकांना प्रवेश करण्यास सध्या बंदी आहे आणि तिथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। गुजरातमधील अमरेली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। वडेरा, नाना भंडारिया, सनोसरा, रंगपूर
आणि बारवाला बाविशी या गावांमध्ये मुसळधार पाऊस पडलाय। नाना भंडारी या गावातील नदीला पूर आल्याने वडेराकडे जाणारी वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। या धोकादायक परिस्थितीतही काही वाहन चालक आणि ग्रामस्थ हे पाण्याच्या वेगवान प्रवाहातून पूल ओलांडताना दिसलेत। विद्यार्थ्यांना देखील या धोकादायक पुरामधून जावं लागतंय। प्रशासनानं या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आणि जोखीम न घेण्याचं आवाहन केलेलं आहे। गुजरातमधील डांग इथे सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन धोक्यात आलेलं आहे। नद्या आणि नाले हे दुथडी भरून वाहत आहेत आणि अनेक कॉजवेवरून पाणी वाहत आहे। निंबरपाडा गावात कॉजवे ओलांडताना एक तरुण जोरदार प्रवाहात वाहून गेला। सुदैवानं त्याच्या साथीदारानं अथक प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढलं। या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। गुजरातमधील सुरतमधील ग्रामीण भागात 3 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नद्या आणि ओढे हे दुथडी बनून वाहत आहेत। मांगरोळ तालुक्याची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या किम नदीमध्ये पाण्याचा जोरदार प्रवाह दिसून येतोय। वेळाछा या गावाला जोडणारा किम नदीवरील कमी उंचीचा पूल हा पाण्याखाली गेलाय, ज्यामुळे गावाचा इतर भागांशी असलेला संपर्क तुटलेला आहे आणि वाहतूक थांबलेली आहे। उत्तराखंडच्या चामोलीमध्ये थराली गावात ढगफुटी झाल्यानं हाहाकार माजलेला आहे। रस्त्यांवर नदीप्रमाणे पाणी वाहू लागले तर ठिकठिकाणी मलबा कोसळल्यानं रस्ते बंद झालेले आहेत। थराली बाजार आणि चेपडो गावाला मोठा फटका बसलेला आहे। ढगफुटीमुळे 10 पेक्षा अधिक वाहनांचं नुकसान झालंय। यामध्ये एका रुग्णवाहिकेचा देखील समावेश आहे। तसंच 12 घरं आणि दुकानं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, तर हॉटेल आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांचंही नुकसान झालेलं आहे। प्रशासनानं आतापर्यंत 33 लोकांना बाहेर काढलंय आणि त्यांना कुलसारी येथील मदत केंद्रांमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। चेपडोन गावातील 6 जखमींना हेलिकॉप्टरनं ऋषिकेश एम्समध्ये पाठवण्यात आलेलं आहे। उत्तराखंडच्या उत्तर काशीच्या स्यानाचट्टी इथे पावसामुळे तलाव निर्माण झाला होता। या तलावातील पाणी पातळी आता कमी झालेली आहे। दरम्यान या तलावानं परिसरात हाहाकार माजवलाय। हॉटेल, घर आणि सार्वजनिक इमारतीचं मोठं नुकसान झालंय। अनेक घरांमध्ये मलबा घुसल्यानं घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। तलावाची पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर आणि रस्ता पूर्ववत झाल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी प्रशांत आर्य यांनी घटनास्थळी पोहोचून नुकसान झालेल्या मालमत्तेची पाहणी केली। उत्तराखंडच्या यमुना घाटीच्या राणा गावात रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला। पावसाचा जोर अधिक असल्यानं गावच्या शेजारून जाणाऱ्या नाल्याला पूर आलाय। या दरम्यान पुराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मलबा हा लोकांच्या घरात आलेला आहे। पुराचा धोका घरांना जाणवत असल्यानं नागरिक भीतीच्या छायेत जगतायत। उत्तराखंडमधील नैनितालमध्ये एक मोठी दुर्घटना टळलेली आहे। कोटाबाग कालव्याच्या साफसफाई दरम्यान अचानक ढिगारा पडला, ज्यामुळे 2 कामगार त्यामध्ये गाडले गेले। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीनं बचाव कार्य सुरू केलं आणि दोन्ही कामगारांना सुखरूप बाहेर काढलं। घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला। वेळेत मदतकार्य केल्यानं या दोघांचेही प्राण वाचले। प्रशासनानं घटनास्थळी पोहोचून या परिस्थितीचा आढावा घेतला आणि कामगारांना सुरक्षित ठिकाणी नेलं। मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बरवाह इथे एक मोठा अपघात टळलेला आहे। संध्याकाळी उशिरा केंद्रीय विद्यालयाच्या सुमारे 15 मुलांनी भरलेला टेम्पो गंगोर घाट पडाली या नदीच्या पुलावर पाण्याच्या जोरदार प्रवाहात घसरला। टेम्पोचं मागचं चाक हे पुलावरून घसरलं। सुदैवानं घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी हा टेम्पो पकडला आणि मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि त्याच दरम्यान पूल ओलांडण्यास त्यांनी मदत केली। या दरम्यान सायकलवरून जाणारा एक मुलगा पुलावरून घसरल्यानं आणखी एक अपघात टळला, मात्र स्थानिक लोकांनी त्याला वाचवलेला आहे। उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना घडलेली आहे। जमालपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डवक पास पुलावरून एक ऑटो रिक्षा वाहून गेली आहे। ऑटोमध्ये 6 प्रवासी होते। 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले तर एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। चंद्रप्रभा धरणातून पाणी सोडल्यानं पुलावरून हे पाणी वाहत होतं। उत्तर प्रदेशातील अयोध्या इथे शरयू नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढते। वरच्या भागात मुसळधार पावसामुळे नदी आता इशारा पातळीच्या वर आणि धोक्याच्या चिन्हापेक्षा फक्त 9 सेंटीमीटर खाली वाहते।
परिस्थिती पाहून प्रशासन हाय अलर्टवर आहे। शरयू घाटावर एसडीआरएफ पथकं तैनात आहेत आणि भाविकांना खोल पाण्यात जाण्यापासून रोखलं जातंय। त्याचवेळी बॅरिकेड्स उभारून भाविकांना सुरक्षित ठिकाणी स्नान करण्याची परवानगी दिली जाते।